तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। तिसरी मंथन परीक्षा 2026-27 जर तयारी करतायत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। गणित बघा, तुमचे सगळ्या विषयांचे लेक्चर सुरू झालेले आहेत। मॅथचे आताही सुरू झालेले आहेत, इंग्लिशचे खूप दिवसांपासून चालू आहेत, मराठीचे चालू आहेत। सर्वांनी ते लेक्चर्स बघितले असतील तर बघून घ्या। आता तिसरा मुद्दा आहे, मागे आपण शिकलो तर दुसरा 3 अंकी संख्यांपर्यंत वाचन व व्यक्त करणे। आता तिसरा मुद्दा काय, पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे। पूर्ण हजार संख्या आता लक्षात घ्या, जेव्हा आपण मागे बघितलं तिथे काय एकक, दशक, शतक होतं। तुम्हाला आता माहितीच झालेलं असेल, एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे काय 1000। म्हणजे इथे एकही शून्य नाही, इथे 1 शून्य, इथे 2 आणि इथे हजारामध्ये येतात 3 शून्य, बरोबर। आता लक्षात घ्यायचं आहे, हजार ही 4 अंकी सर्वात लहानात लहान संख्या आहे। 4 अंकी जर सर्वात लहानात लहान संख्या विचारली आपल्याला तर कोणती येते? हजार। कोणती येते? हजार ही काय आहे? 4 अंकी सर्वात लहानात लहान संख्या आहे। 10 शतक 1000, 100 दशक 1000। ठीक आहे, तर सांगतोच मी तुम्हाला। आता लक्षात घ्या, डायरेक्ट प्रश्न कसे सोडवायचे हे लक्षात घ्या अगोदर। हे किती आहेत? 5 1 2 3 शून्य म्हणजे किती येते? हे 5 ची व्हॅल्यू 5 आणि हे किती आहेत समोरचे? गुणिले 1000। मग 5 गुणिले 1000 किती होतात? 5000। कुठे इथे 5000? ऑप्शन नंबर 3। 500 असं लिहितात, 50 0 0 याला असं वाचल्या जात नाही। 500 0, 500 आणि 0 याला असंही वाचलं जात नाही, याला काय वाचतात? 5 आणि 1000 म्हणजे 5000। परत 4000, आता 4000 तुम्हाला माहिती आहे, हजारावर किती शून्य असतात? 3 सॉरी, मग ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर। 500 प्लस 500, 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0, 5 आणि 5 10, परत किती झाले? 1000। किती? 1000 म्हणजे ऑप्शन नंबर। आता बघा, बेरीज अक्षरात लिहा। आता बघा, बेरीज कशात? अक्षरात लिहा। हे पण 1000 आहेत, हे पण 1000 आहेत, पण अक्षरात लिहायचे म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर असणार आहे। 900 प्लस 100, 900 प्लस 100 किती होतात? 900 प्लस 100 किती होतात? 1000। मग परत बेरीज किती? मग 1000, ऑप्शन नंबर 1 2। हे किती आहेत? 8000, मग किती सोपं आहेत? ऑप्शन नंबर 3 8000। वाचता यायला पाहिजे फक्त। 100 दशक, 100 दशक, 100 दशक। दशक म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे 1000। तर 100 दशक म्हणजे 100 गुणिले 10 म्हणजे किती होतात? 1000। मग काय होतात? ऑप्शन नंबर 4 100 दशक। 7 सहस्त्र, आता सहस्त्र हजारला सहस्त्र सुद्धा म्हणतात, म्हणजे हजारला सहस्त्र सुद्धा म्हणतात, म्हणजे 7000, ऑप्शन नंबर 4। 4000 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत किती? आता 4000 आहे, 4000च्या याच्यावर 4 ची स्थानिक किंमत किती? तर स्थानिक किंमत कशी काढतात? स्थानिक किंमत काढायची, हे कोणत्या स्थानावर आहे? 1000 स्थानावर आहे। मग याची स्थानिक किंमत काय येणार आहे? 4000च। म्हणजे स्थानिक किंमत काढताना 4 कोणत्या स्थानावर आहे? 1000 स्थानावर आहे। मग 4 गुणिले 1000 4000, ऑप्शन नंबर 3। 80, आता 80 काय आहेत? शतक, परत 8000 होईल इथे, म्हणजे काय होतात? 8000। शेवटचा प्रश्न घेऊयात 9000। 9000 तर सोपंच आहे, ऑप्शन नंबर 2। खूप सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत, व्यवस्थितरित्या तुम्ही वाचूही शकतात व्यवस्थित। याच्यानंतर काही अडचण असली तर ऋषी दादा ऑलवेज तुमच्या सोबत आहेत। मॅथची सिरीज अशीच कंटिन्यू होणार आहेत। याच्यानंतर तुम्हाला काही अडचणी असल्या तर नक्की संपर्क साधा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला। व्हॉट्सअप चॅनल, युट्यूब चॅनल, इन्स्टा आयडी सर्व काहींना फॉलो करायला विसरू नका। तुमचे विद्यार्थी, तुमचे पालक सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।